जय शिवराय विद्यार्थ्यांनो. यशासाठी नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपण घेऊन आलं आहे या व्हिडिओमध्ये मुंबई, नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयासाठी संपूर्ण मुलाखत तयारी, जी की शिपाई आणि लिपिक या पदासाठी राहणार आहे. विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मुलाखतीचे प्रश्न ही 5 भागांमधून घेतले आहे. पहिला भाग आहे न्यायालय, त्यानंतर जबाबदारी, न्यायालयीन जबाबदारीवर, त्यानंतर न्यायालयीन नियोजन, त्यानंतर न्यायालयीन कायदे आणि न्यायालयीन न्यायव्यवस्था. तर विद्यार्थ्यांनो, या संपूर्ण टॉपिकवर आपण संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे घेतली आहे. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा लिपिक या पदाचा पेपर 90 मार्क्सचा होता. 20 मार्क्सची टायपिंग स्किल होती, तर 40 मार्क्सची ही मुलाखत आहे. म्हणजेच तुम्हाला जर मुलाखतीमध्ये चांगला स्कोर आला तरच तुमचं सिलेक्शन पक्कं होऊ शकतं आणि त्याची तयारी तुम्हाला आजपासूनच सुरू करावं लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, शिपाई या पदाचा पेपर 30 मार्क्सचा होता. 10 मार्क्सची फिजिकल टेस्ट आहे, तर 10 मार्क्सची मुलाखत आहे. म्हणजेच तुमचं सिलेक्शन ही मुलाखतीवर डिपेंड आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मुलाखतीचे प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर विद्यार्थ्यांनो, सेकंड आन्सर की आल्यानंतर अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो. तसेच लिपिक आणि शिपाई आणि ड्रायव्हर पदाची संपूर्ण मुलाखत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी, कोणत्या चुका टाळायला पाहिजे, ड्रायव्हर पदासाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि शेवटी निवड होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आणखी पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तसेच या व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण सुरुवात करूया प्रश्न आणि उत्तरे. तर बघा, न्यायालयावर आपण प्रश्न पहिला बघू. तुम्हाला असे विचारले जाऊ शकतात, न्यायालयातील महत्त्वाची फाईल हरवली तर तुम्ही काय कराल. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता विद्यार्थ्यांनो. सर्वप्रथम मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित माहिती देईन. फाईल शेवटची कुठे वापरण्यात आली याची तपासणी करून ती शोधण्याचा प्रयत्न करेन. आवश्यक असल्यास नोंदीची आधारे पुढील कार्यवाही करेन. तर तुम्हाला एवढं शॉर्ट आन्सर द्यायचं आहे. थोडं तुम्ही ॲड करू शकता, परंतु आपलं आन्सर हे अत्यंत शॉर्ट आणि संक्षिप्त असलं पाहिजे. त्यानंतर बघूया प्रश्न दुसरा. तुम्हाला असा विचारू शकता, कोर्ट परिसरात एखादी व्यक्ती गोंधळ घालत असेल तर तुम्ही काय कराल. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, मी शांतपणे त्या व्यक्तीला नियम समजून सांगेन. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास सुरक्षा रक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत घेईन. न्यायालयातील शिस्त अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करेन. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. त्यानंतर प्रश्न तिसरा, एकाच वेळी 2 वरिष्ठांनी वेगवेगळी कामे दिली तर तुम्ही कोणते काम आधी कराल. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, दोन्ही कामांचे महत्त्व तातडीने समजून घेईन. आवश्यक असल्यास वरिष्ठांशी चर्चा करून प्राधान्य निश्चित करेन. त्यानुसार काम वेळेत पूर्ण करेन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला प्रश्न चौथा, गोपनीय कागदपत्र चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास तुम्ही काय कराल. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ, मी त्वरित वरिष्ठांना याबाबत माहिती देईन. संबंधित कागदपत्र परत मिळवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करेन. गोपनीयतेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेईन. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. त्यानंतर बघूया प्रश्न पाचवा, कामाच्या वेळी सहकारी अनुपस्थित असेल तर परिस्थिती कशी हाताळाल. तर याचं उत्तर काय द्याल, कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून शक्य ती मदत करेन. माझ्या जबाबदाऱ्या सांभाळून आवश्यक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. टीमवर्कला प्राधान्य देईन. याचं उत्तर तुम्ही असं शॉर्टमध्ये द्यायचं. तुम्ही तुमच्या मताने ॲड करू शकता. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न सहावा, न्यायालयात वेळेचे महत्त्व काय आहे. बघा, न्यायालयीन कामकाजावर वेळेचे अत्यंत आवश्यक असते. वेळेचे पालन केल्याने प्रकरणांचा निपटारा सुरळीत होतो, त्यामुळे जनतेच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढतो. तसेच तुम्ही ॲड करू शकता की वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण न्यायालयामध्ये संपूर्ण केसेस हा कमी वेळेत त्यांचा रिझल्ट किंवा निकाल लावणे अत्यंत आवश्यक असते. हे पण तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला तुमचा काय स्कोर आहे तो आपल्या कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया प्रश्न नंबर 7वा, एखादा नागरिक तुमच्याशी रागाने बोलला तर काय कराल. हा समयसूचकतेचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. बघा, याचं उत्तर असं देऊ शकता तुम्ही, मी शांत राहून त्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेईन. त्याची समस्या समजून घेऊन योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करेन. नम्र आणि संयमी वर्तन ठेवेन. याचं उत्तर तुम्ही असं शॉर्टमध्ये देऊ शकता. त्यानंतर प्रश्न 8वा, कामात चूक झाल्यास तुमची भूमिका काय असेल. बघा, मी माझी चूक प्रामाणिकपणे स्वीकारेन. मी त्वरित दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी
घेईन. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. बघा त्यानंतर बघूया प्रश्न 9. कार्यालयातील शिस्त का महत्त्वाची आहे? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. शिस्तीमुळे कामकाज व्यवस्थित आणि प्रभावीपणे पार पाडते. कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चांगले वातावरण निर्माण होते. संस्थेची प्रतिमाही उंचावते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, असं उत्तर तुम्ही याचं देऊ शकता. चला आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर बघा प्रश्न 10. तुम्ही तणावाखाली काम करू शकता का? तर याचं उत्तर तुम्ही असं द्यायचं, नाही म्हणायचं, काय होय, मी तणावाच्या परिस्थितीही शांत राहण्याचा प्रयत्न करेन. योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन करून काम पूर्ण करतो. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. बघा तुम्हाला इंटरव्ह्यू ह्या 40 मार्क्सचा आहे, लिपिकसाठी आणि शिपाईसाठी 10 मार्क्स आहे. जर तुम्हाला याचा जास्तीत जास्त स्कोर आला तरच तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं. विद्यार्थ्यांना लगी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण आणखी व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि याची तयारी आजपासूनच सुरू करा. त्यानंतर बघा प्रश्न 11. न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये कोणते गुण असावेत? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि वेळेचे महत्त्व समजण्याची क्षमता असावी. नागरिकांशी नम्रपणे वागण्याबरोबरच गोपनीय माहितीची काळजी घेणे आवश्यक असते. याचं उत्तर तुम्ही असं शॉर्टमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न 12. एखादी व्यक्ती नियम मोडत असेल तर तुम्ही काय कराल? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. सर्वप्रथम त्या व्यक्तीला शांतपणे नियम समजावून सांगेन. परिस्थिती गंभीर असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देईन. कोणतीही कारवाई करताना नियम आणि कायद्याचे पालन करेन. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न 13. संगणकाचे ज्ञान न्यायालयीन कामात कसे उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे, आज बहुतेक न्यायालयीन काम संगणकीकृत झालेले आहे. केसेसची माहिती, नोंदी, आदेश आणि कागदपत्रे संगणकाद्वारे हाताळली जातात. काम जलद, अचूक आणि व्यवस्थित करण्यासाठी संगणकाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आता कोर्ट प्रणाली चालू झाली आहे, त्यामुळे मला संगणकाचे ज्ञान असल्यामुळे त्याचा उपयोग होतो. तसेच मी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ChatGPT आणि गुगल जेमिनी याचा वापरसुद्धा करत आहो. याबद्दल पण मी वापर करणार आहो, असं पण तुम्हाला ॲड करू शकता. चला प्रश्न 14. गोपनीयता का महत्त्वाची आहे? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. न्यायालयातील अनेक कागदपत्रे आणि माहिती संवेदनशील स्वरूपाची असते. ती चुकीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यास न्याय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गोपनीयता राखणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची काय आहे? जबाबदारी आहे. असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर चला बघूया प्रश्न 15. नागरिकांना मदत करताना कोणती काळजी घ्याल? याचं उत्तर देऊ शकता. नागरिकांना योग्य, स्पष्ट आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करे. सर्व नागरिकांशी समान आणि आदरयुक्त वर्तन ठेवेन. कोणतीही गैरसमज होणार नाही याची काळजी घेऊन योग्य मार्गदर्शन करेन. तर याचं उत्तर तुम्हाला असं सांगायचं आहे. चला कमेंटमध्ये तुमचा स्कोर आणि ओपिनियन तुम्हाला नक्की सांगा. ठीक आहे, चला जे काही प्रश्न असेल ते कमेंटमध्ये सांगा. चला प्रश्न 16. टीमवर्क का महत्त्वाचे आहे? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. कोणत्याही कार्यालय प्रभावीपणे चालण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. सर्व कर्मचारी एकमेकांना सहकार्य करत असतील तर कामे वेळेत आणि अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात. टीमवर्कमुळे कार्यक्षमता वाढते आणि कामाचा ताण कमी होतो. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. चला प्रश्न 17. नवीन काम दिल्यास काय कराल? हा समयसूचकता प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही असं, नवीन काम समजून घेण्यासाठी प्रथम त्याची माहिती घेईन. आवश्यक असल्यास वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेईन आणि काम अचूकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवणे हे माझी काय आहे? वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला ॲड करायचं आहे. चला त्यानंतर प्रश्न 18. शिपायाची भूमिका काय असते? शिपाई हा न्यायालयीन कामकाजातील महत्त्वाचा घटक असतो. कागदपत्रे ने-आण करणे, न्यायालयातील शिस्त राखणे, वरिष्ठांनी दिलेली कामे वेळेत पूर्ण करणे ही त्याची प्रमुख कर्तव्य आहे. असं याचं उत्तर द्यायचं आहे. चला प्रश्न 19. लिपिकाची मुख्य जबाबदारी काय असते? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. लिपिकाचे मुख्य काम म्हणजे कागदपत्रे, फायली, नोंदीचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे, माहितीची अचूक नोंद ठेवणे आणि कार्यालयातील कामकाज सुरळीत चालवणे ही त्याची मुख्य जबाबदारी असते. चला प्रश्न 20. तुम्ही स्वतःला 5 वर्षानंतर कुठे पाहता? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. चला याबद्दल तुम्ही असं उत्तर देऊ शकता. 5 वर्षानंतर मी एक अनुभवी, जबाबदार आणि विश्वासार्ह कर्मचारी म्हणून स्वतःला पाहतो. माझ्या कामाच्या गुणवत्तेमुळे वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करेन. संस्थेच्या प्रगतीमध्ये सकारात्मक योगदान देणे माझे ध्येय असेल. यानंतर तुम्ही स्वतःचं पण ॲड करू शकता. चला प्रश्न 21. एखादे काम वेळेत पूर्ण न झाल्यास काय कराल? बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
आणखी खूप काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. बघा याचं उत्तर काय देऊ शकता. सर्वप्रथम काम वेळेत पूर्ण न होण्यामागील कारण शोधून काढेन. वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देऊन काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन अधिक चांगले करेन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, ज्यांनी अजून पण आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलेला आहे प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, कारण आणखी आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण काही प्रमुख मुद्दे तुम्हाला सांगणार आहोत. चला, प्रश्न 22वा. प्रामाणिकपणाचा अर्थ काय, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतात दोन्ही पदांसाठी. प्रामाणिकपणा म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे. कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता योग्य तेच करणे हा प्रामाणिकपणाचा खरा अर्थ आहे. शासकीय सेवेत हा गुण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याचं उत्तर तुम्ही असं द्यायचं. चला, प्रश्न 23. सार्वजनिक सेवकाने कसे वागावे. त्याचं उत्तर, सार्वजनिक सेवकाने सर्व नागरिकांशी नम्र, आदरयुक्त आणि निष्पक्ष वर्तन करावे. त्याने कोणताही भेदभाव न करता नियमांनुसार काम करावे. जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. याचं उत्तर असं द्यायचं. चला, प्रश्न 24वा. भ्रष्टाचाराविषयी तुमचे मत काय. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. याचं उत्तर द्यायचं. भ्रष्टाचार हा समाजासाठी आणि प्रशासनासाठी अत्यंत घातक आहे. तो जनतेच्या शासनावरील विश्वास कमी करतो आणि विकासाला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता कामा नये. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. चला, प्रश्न 25. अचानक जास्त कामाचा ताण आल्यास काय कराल. तर याचं उत्तर द्यायचं. मी शांत राहून कामाचे प्राधान्यक्रम ठरवेन. महत्त्वाचे आणि तातडीची कामे प्रथम पूर्ण करण्यावर भर देईन. योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करेन. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. चला, प्रश्न 26वा. कार्यालयातील नोंदी अचूक ठेवणे का गरजेचे आहे. तर याचं उत्तर असं द्यायचं. अचूक नोंदीमुळे माहिती सहज उपलब्ध होते, कामकाजात पारदर्शकता राहते. भविष्यातील संदर्भासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात. चुकीच्या नोंदीमुळे गैरसमज आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. याचं उत्तर असं तुम्ही द्यायचं. चला, प्रश्न 27वा. 27. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन कसे कराल. तर याचं उत्तर तुम्ही असं द्याल. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक ऐकून त्यानुसार काम करेन. एखादी शंका असल्यास नम्रपणे विचारून स्पष्टता करून घेईन. दिलेले काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला हे क्वेश्चन खरंच खूप चांगल्या उच्च दर्जाचे वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. ठीक आहे. चला, प्रश्न 28वा. न्यायालयाबद्दल जनतेचा विश्वास कसा टिकवता येईल. याचं उत्तर असं देऊ शकतात. न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता, निष्पक्षता आणि प्रामाणिकपणा राखल्यास जनतेचा विश्वास टिकून राहतो. सर्वांना समान न्याय मिळणे आवश्यक आहे. वेळेवर आणि योग्य निर्णयांमुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता वाढते. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. शॉर्टमध्ये आन्सर द्यायचा आणि संक्षिप्त द्यायचं. ठीक आहे. चला, त्यानंतर प्रश्न 29वा. तुमची सर्वात मोठी ताकद कोणती, म्हणजे काय, स्ट्रॉंगनेस कोणता. ठीक आहे, स्ट्रॉंग पॉईंट कोणता. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये ॲड पण करू शकता. माझी सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रामाणिकपणा, मेहनत, जबाबदारी, भावना. कोणतेही काम दिल्यास ते पूर्ण समर्पणाने करण्याचा मी प्रयत्न करतो. नवीन गोष्टी शिकण्याची माझी तयारी देखील आणि ताकद आहे. असं याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला, त्यानंतर बघूया प्रश्न नंबर 30. तुम्हाला ही नोकरी का मिळाली पाहिजे. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. मी मेहनती, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष उमेदवार आहे. संस्थेच्या नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे काम करण्याची माझी तयारी आहे. माझ्या कौशल्यांचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसाठी होईल असा मला विश्वास आहे. असं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. चला, प्रश्न 31. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहे. बघा, आपण सर्व टॉपिक या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. म्हणजे हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला परिपूर्ण मुलाखतीसाठी आहे. असेच प्रश्न सेम नाही पण या प्रकारचे तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे एक्सपेक्टेड प्रश्न आणि उत्तरे आहेत. तर बघा, याचं उत्तर काय द्यायचं. भारतीय संविधान शिल्पकार कोण आहेत. तर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय लोकशाहीची मजबूत पायाभरणी करण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला, त्यानंतर बघूया प्रश्न नंबर 32वा.
ठीक आहे. चला, भारताची राजधानी कोणती? अत्यंत सोपा आहे. न्यू दिल्ली ही भारताची राजधानी आहे. देशातील प्रमुख शासकीय संस्था, संसद आणि सर्वोच्च न्यायालय येथे स्थित आहे. त्यामुळे नवी दिल्लीला देशाचे प्रशासकीय केंद्र मानले जाते. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. चला, त्यानंतर प्रश्न 33वा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. राज्य शासनाची प्रमुख कार्यालय आणि अनेक महत्त्वाच्या संस्था येथे आहे. असं उत्तर तुम्ही यायचं आहे. विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला स्कोर चांगला असेल तर मेरिटमध्ये येण्याची तुमची शक्यता वाढते. बघा, तुम्हाला लेखी परीक्षेत जरी तुम्हाला 40पैकी किंवा 30पैकी चांगले मार्क्स असले, परंतु तुमचं फायनल सिलेक्शन हे मुलाखतीच्या स्कोरवर होते. 40% स्कोर हा तुमचा मुलाखतीवर डिपेंड आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे आजच करून ठेवा. चला, त्यानंतर प्रश्न 34वा, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर उत्तर आहे, भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी भारतात पूर्णपणे प्रजासत्ताक राष्ट्र बनलं. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. चला, प्रश्न 35, राष्ट्रगीत कोणते आहे? जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे. भारतीय राष्ट्रगीत एकात्मक आणि देशभक्तीची भावना व्यक्त करते. याचं उत्तर असं द्यायचं आहे. चला, प्रश्न 36वा, RTIचे पूर्ण नाव काय? तर याचं उत्तर काय द्यायचं? RTIचे पूर्ण नाव राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहितीचा अधिकार कायदा आहे. या कायद्यामुळे नागरिकांना शासकीय माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. तुम्ही ॲपमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. चला, त्यानंतर प्रश्न 37वा, गव्हर्नन्स म्हणजे काय? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, गव्हर्नन्स म्हणजे शासकीय सेवा आणि माहिती नागरिकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया. त्यामुळे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि सोयीस्कर होते. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक प्रभावी बनवले जाते. तर विद्यार्थ्यांना हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला हा विचारू शकते. म्हणून याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. तुम्ही आणखी ॲड करू शकता. ठीक आहे. चला, त्यानंतर बघूया प्रश्न 38वा, AI म्हणजे काय? बघा, याचं उत्तर असं द्यायचं, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. या तंत्रज्ञानामुळे संगणक आणि यंत्रे मानवी बुद्धिमत्तेसारखे विचार करून काही कार्य करू शकतात. शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि प्रशासन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये AIचा वापर वाढत आहे. याचे उदाहरणं जर सांगितलं तर ChatGPT, गुगल जेमिनी आणि क्लाउड AI हे असं त्याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, बघा, फक्त परीक्षा नाही तर मुलाखत पण तितकी महत्त्वाची आहे. म्हणून आजच तयारी सुरू ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहोत. ठीक आहे. चला, त्यानंतर प्रश्न 39, सायबर सुरक्षा म्हणजे काय? याचं उत्तर काय द्यायचं? सायबर सुरक्षा म्हणजे संगणक, नेटवर्क आणि डिजिटल माहितीचे अनधिकृत प्रवेश, हॅकिंग किंवा सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणे. डिजिटल युगात वैयक्तिक आणि शासकीय माहिती संरक्षित ठेवण्यासाठी ही अत्यंत आवश्यक आहे. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर प्रश्न 40, लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये काय फरक आहे? तर बघा, याचं उत्तर असं, लोकसभेचे सदस्य थेट जनतेकडून निवडले जाते, तर राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. ठीक आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असून राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. भारताच्या संसदीय व्यवस्थेमध्ये दोन्ही सभागृहांना महत्त्वाचे काय आहे? स्थान आहे. आणखी तुम्ही ॲड करू शकता. लोकसभेची संख्या, राज्यसभेची संख्या जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही यामध्ये सांगू शकता. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा प्रश्न 41वा, तुम्हाला एक टास्क आहे, कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून किती आहे आणि राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये किती सदस्य संख्या आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर प्रश्न 41, सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे स्थित आहे. या देशातील सर्वोच्च न्यायिक प्राधिकरण असून अंतिम न्याय देण्याचा अधिकार आहे. संविधानाचे संरक्षण करणे आणि कायद्याचा योग्य अर्थ लावणे ही त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तसेच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती जजेस असतात आणि महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये एकूण किती जजेस, टोटल किती जजेस आहे हे पण तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. चला, प्रश्न 42, उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा, उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य म्हणजे न्यायदान करणे आणि राज्यातील न्यायव्यवस्थेवर देखरेख ठेवणे. ते कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयावर अपील ऐकू शकते. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे आणि कार्यही करते. बघा, हे याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. बघा विद्यार्थ्यांनो, सिलेक्शन ज्याचं होतं जो इंटरव्ह्यूमध्ये चांगला स्कोअर घेतो, म्हणून मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. चला, आपल्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला
लाईक आणि कमेंट करा. चला प्रश्न 43. भारतीय न्यायव्यवस्थेचे 3 स्तर कोणते? तर याचं उत्तर असं द्यायचं. भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय असे 3 स्तर आहेत. प्रत्येक स्तराला विशिष्ट अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या. या रचनेमुळे न्यायदान प्रक्रिया अधिक प्रभावीपणे चालते. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 44. शासकीय कर्मचाऱ्याची सर्वात मोठी जबाबदारी कोणती? तर याचं उत्तर असं द्यायचं. शासकीय कर्मचाऱ्याची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे जनतेची प्रामाणिक आणि निष्पक्ष सेवा करणे. त्याने नियम व कायद्याचे पालन करून काम केले पाहिजे. लोकांच्या शासनावरील विश्वास टिकवून ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. अशी काय आहे? शासकीय कर्मचाऱ्याची सर्वात मोठी काय आहे? जबाबदारी आहे. चला प्रश्न 45. डेटा आणि माहिती यामध्ये फरक काय? तर उत्तर. डेटा म्हणजे कच्ची तथ्येत किंवा आकडेवारी ज्यातून अजून प्रक्रिया झालेली नसते. त्या डेटावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणारे उपयुक्त आणि अर्थपूर्ण परिणाम म्हणजे माहिती. निर्णय घेण्यासाठी माहिती अधिक उपयुक्त ठरते. बघा हा संगणकाचा प्रश्न आहे. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 46. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आता ई कोर्ट येत आहे त्यामुळे. तर याचं उत्तर काय? क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? तर इंटरनेटच्या माध्यमातून डेटा साठवणे, व्यवस्थापित करणे आणि वापरणे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणावर आवश्यक माहिती मिळवता येते. गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह ही त्यांची काय सामान्य काय उदाहरणे आहे. तुम्हाला एवढं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 47. चॅट जीपीटी सारखा AI साधनांचा उपयोग काय? तर याचं उत्तर काय द्यायचं विद्यार्थ्यांना? एक गोष्ट लक्षात ठेवा. चॅट जीपीटी सारखी AI साधने ही महत्त्वाची साधने माहिती शोधणे, लेखन करणे, प्रश्नांची उत्तर देण्याने विविध कामांमध्ये सहाय्य करणे यासाठी वापरले जातात. त्यामुळे वेळेची बचत होते आणि उत्पादकता वाढते. मात्र मिळालेली माहिती पडताळून वापरणे महत्त्वाचे काय असते. म्हणजेच काय जीपीटीमध्ये 100% माहिती असते का? रिअल माहिती असते का? नाही. म्हणून हे पण यामध्ये ॲड करायचं. त्यानंतर याचं उदाहरण काय? AIचं जेमिनी, क्लाउडे हे त्याचं काय आणखी काय AIची उदाहरणे हे तुम्हाला विचारू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण संपूर्ण मुलाखत म्हणजे इन डेप्थ सिरीज 1मध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3मध्ये घेतली आहे. तर याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे. हे पण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्या. हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहे आणि हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. याची लिंक आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे. तिथे लिंकवर क्लिक करायचं आणि बाकी व्हिडिओ बघून घ्यायचे. ठीक आहे. चला प्रश्न 48. वेळेचे व्यवस्थापन कसे कराल? तर मी याचं उत्तर काय द्यायचं? मी कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करेन. महत्त्वाची आणि तातडीची कामे पूर्ण करण्यावर भर देईन. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास कामाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता दोन्ही काय करतात? वाढतात. असं याचं उत्तर द्यायचं आहे. चला प्रश्न 49. तुमचे ध्येय काय आहे? बघा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. याचं उत्तर काय द्यायचं? माझे ध्येय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करून स्वतःचे आणि संस्थेची प्रगती करणे आहे. सतत नवीन गोष्टी शिकून माझी कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करेन. समाजासाठी उपयुक्त आणि आदर्श कर्मचारी बनण्याची काय आहे? माझी इच्छा आहे. असं याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चला त्यानंतर प्रश्न 50. मुलाखतीत आत्मविश्वास का महत्त्वाचा आहे? बघा याचं उत्तर काय द्यायचं विद्यार्थ्यांनो? आत्मविश्वासामुळे उमेदवार स्वतःचे विचार स्पष्टपणे आणि प्रभावाने मांडू शकतात. तो व्यक्तीच्या तयारीच्या, ज्ञानाच्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाची झलक दाखवतो. योग्य आत्मविश्वास मुलाखतीत चांगली छाप पाडण्यास मदत करतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. चला आता बघूया की रिझल्ट कधी लागणार. जे तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत ते बघूया. ठीक आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, सेकंड आन्सर केल्यानंतर अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो? तर बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक उच्च न्यायालयाचा जो आहे खंडपीठाचा तो कट ऑफ वेगवेगळा लागू शकतो. जसं मुंबई हा अंदाजित कट ऑफ आपण 57 ते 62पर्यंत लावू शकतो, कारण टायपिंगला जर जास्त मुले बोलवली तर एवढा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नागपूरचा 60+ जाऊ आणि औरंगाबादचा पण 60+ जाऊ शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांना आता 57+ आहे त्यांनी मुलाखतीची तयारी चालू ठेवावी, कारण टायपिंग स्किलमध्ये खूप सारे मुले हे काय होतात? कटतात. म्हणून मुलाखतीची तयारी चालू ठेवा. त्यानंतर लिपिक, शिपाई आणि ड्रायव्हर या पदासाठी मुलाखतीची संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेतली आहे, जी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3मध्ये येईल. तर आपल्या चॅनलवर जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ घेतले आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. बघा प्लेलिस्टमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ घेतले, ते संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि संपूर्ण तयारी करा. त्यानंतर मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? बघा जे तुमचे वैयक्तिक डॉक्युमेंट आहे, मार्कशीट, लिव्हिंग, त्यानंतर तुम्हाला एक जो फॉर्म दिला होता जो की तुम्हाला
पडताळणी पत्र दिलं होतं, जे तुमचं वैयक्तिक होतं, जे तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्यापासून घेतलं होतं, ते आज भरून ठेवा, ते तुम्हाला कामात येईल. तसेच बाकी सगळे कागदपत्र हे ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिली आहे, एकदा वाचून घ्या आणि ते तयार करायला सुरुवात करून द्या. ठीक आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी, तर याबद्दल पण आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर घेतला आहे, तो लगेच जाऊन आपल्याला बघून घ्या. त्यानंतर कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात मोठी चूक ती ही आहे की जर तुम्हाला 57-60+ स्कोर आहे तर तुम्ही आधीच तयारी चालू ठेवा, कारण वेळेवर तुम्हाला टाईम मिळणार नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे कोडचा जो आहे तो असा आहे की 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा निकाल लावला जातो, त्यानंतर लगेच भरती केल्या जाते. तर असं काही ऑफिशियल नोटिफिकेशन देऊन नाही, पण आपण आपली तयारी संपूर्ण 100% आतापासूनच सुरू ठेवायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ड्रायव्हर पदासाठी कोणते प्रश्नांनी विचारले जाऊ शकतात याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत लगेच आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन. म्हणून या पदासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तर त्यांनी पण हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या. त्यानंतर शेवटी निवड होण्यासाठी काही महत्त्वाचे जे टिप्स आहे ते असे आहे की मुलाखतीच्या वेळेस तुम्ही जाल तर तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे. मुलाखतीच्या वेळेस इंटरव्ह्यूच्या तुम्ही डोळ्यात डोळे टाकून बोलायला पाहिजे. त्यानंतर आणखी काही टिप्स आहे ते मी आपल्या व्हिडिओच्या ज्या आहे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये घेतले. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर बघा इथे आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3ची लिंक दिली आहे. तर बघा पार्ट 1मध्ये आपण जे काही बेसिक्स आहे, मुलाखतीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, त्यानंतर जे काही बेसिक्स प्रश्न आहेत ते घेतले आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, पार्ट 2मध्ये आपण काही ॲडव्हान्स क्वेश्चन्स घेतले आहे. ठीक आहे. आणि पार्ट 3मध्ये आपण आणखी काही डीप लेवल प्रश्न आणि उत्तरं घेतले आहे. हे संपूर्ण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर जा आणि किंवा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्रामवर मी सगळ्या व्हिडिओच्या PDF दिल्या आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या पण तुम्ही बघून घ्या. म्हणजेच काय, टेलिग्रामला जॉईन करा. आणि शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जे तुम्हाला मार्क्स आहे ते कमेंट करा आणि तुमच्या काही क्वेरीज असेल, काही प्रश्न आणि उत्तरामध्ये असेल तर त्या पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ही संपूर्ण संभाव्य प्रश्न आणि उत्तरे आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, जय शिवराय, जय जिजाऊ. चला धन्यवाद.